नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरला आपण बुककीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयामध्ये या ठिकाणी पहिलं प्रकरण अभ्यासत आहोत। सुरुवातीला आपण पार्टनरशिप फायनल अकाउंट याचं मीनिंग अभ्यासलं। त्यानंतर पार्टनरशिप फायनल अकाउंटमध्ये ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट यांचे फॉर्मॅट अभ्यासले, ते तुम्ही व्यवस्थित लिहून काढलेले असतील। त्यानंतर वेगवेगळ्या ॲडजस्टमेंट या ठिकाणी अभ्यासलेले आहेत। त्यानंतर आपण प्रॉब्लेम देखील एकूण 3 प्रॉब्लेमचा अभ्यास केलेला आहे। आता आज आपण तुमच्याच टेक्स्टबुकमधला 4था प्रॉब्लेम अभ्यासत आहोत। म्हणजे पहिले 3ही प्रॉब्लेमसुद्धा टेक्स्टबुकमधलेच आहेत। त्या पद्धतीने पहिला प्रॉब्लेममध्ये थोडासा बदल केलेला होता, दुसरा तिसरा प्रॉब्लेम टेक्स्टबुकमधला आहे असा, आणि हा 4था प्रॉब्लेमसुद्धा आता टेक्स्टबुकमधलाच आहे। मी सुरुवातीला प्रॉब्लेम व्यवस्थित वाचतोय, तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला काही शंका असतील तर त्या तुम्ही विचारू शकताय। ठीक आहे, बघा आता प्रॉब्लेम मी व्यवस्थित वाचतोय। मिस्टर पीयूष अँड मिस्टर अरुण are partners from the following trial balance आता खालच्या ओळीला आपल्याला ट्रायल बॅलन्स दिलेला आहे ॲज ऑन 31 मार्च 2019। तर सुरुवातीला या ठिकाणी आपल्याला ट्रायल बॅलन्स व्यवस्थित बघायचं आहे। डेबिट साईडचे पॉईंट आहेत ते मी व्यवस्थित वाचतोय, तुम्ही लक्ष द्या, आणि त्या पॉईंटचे इफेक्ट पण सांगतोय, तर ते तुमच्या लक्षात येतील। पहिल्यांदा नीट व्यवस्थित ऐका आणि नंतर तो तुम्ही सॉल्व करायचा आहे। पहिल्यांदा ऐका अगोदर व्यवस्थित। बघा सुरुवातीला डेबिट साईडला स्टॉक दिलेला आहे 1/4/2018, म्हणजेच हा ओपनिंग स्टॉक आहे, तो आपल्याला ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहावा लागेल। म्हणजे ओपनिंग स्टॉक 30,800 ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला। एक तर डेबिट बॅलन्स सर्व इफेक्ट ट्रेडिंगच्या डेबिटला किंवा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला किंवा बॅलन्स शीटच्या असेट साईडला येणार आहेत। म्हणजे डेबिट असेट हे महत्त्वाचं तुम्ही लक्षात घ्या। ओपनिंग स्टॉक 30,800 ट्रेडिंगच्या डेबिटला, परचेस 80,000 ते पण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडलाच। नंतर सॅलरीज 5,000, सॅलरी आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला लिहिणार आहोत। वेजेस 7,500 ते आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहिणार आहोत। कॅरेज 3,000, नुसतं कॅरेज आलेलं आहे, हे कॅरेज या ठिकाणी आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहिणार आहोत। रॉयल्टीज 2,500 ते सुद्धा आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला लिहिणार आहोत। फ्रेट 700 रुपये रेल्वे भाडं, ते आपण या ठिकाणी ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहिणार आहोत। त्यानंतर प्रिंटिंग अँड स्टेशनरी 1,050 प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला लिहिणार आहोत। डेटर्स 43,000 हे आपण बॅलन्स शीटच्या असेट साईडला लिहिणार आहोत। फर्निचर ही सुद्धा आपली असेट आहे, त्यामुळं फर्निचर आपण बॅलन्स शीटच्या असेटला लिहिणार आहोत। 20,200 फर्निचर। तर ज्या ज्या पॉईंटला ॲडजस्टमेंट आहेत त्या तुम्ही टिकमार्क करायचे आहेत, त्याच्या अमाऊंट इनर कॉलमला लिहायच्या आहेत। फ्री लीजहोल्ड प्रॉपर्टी 25,000 हे सुद्धा आपण बॅलन्स शीटच्या असेट साईडला लिहायचं आहे। इन्व्हेस्टमेंट 15,000 हे पण या ठिकाणी बॅलन्स शीटच्या असेट साईडला लिहायचं आहे। ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 3,450 हा पॉईंट आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला लिहिणार आहोत। त्यानंतर ही झाली पहिली स्लाईड। आता सेकंड स्लाईडला बघा, या ठिकाणी ॲडव्हर्टाइजमेंट कंसात दिलं आहे 3 इयर्स, अमाऊंट आहे 30,000।
ॲडव्हर्टाइजमेंट आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला लिहायची, पण आतमध्ये लिहायची आहे. त्याच्यावरती हिडन ॲडजस्टमेंट आहे. ॲडव्हर्टाइजमेंट 3 वर्षांची दिलेली आहे. आपला अकाउंट सांगतं की ॲडव्हर्टाइजमेंट फक्त 12 महिन्याची किंवा एकाच वर्षाची दाखवा. म्हणजे 3 वर्षाला 30,000 तर एका वर्षाला 10,000 आणि मग आउटर कॉलमला 10 आले पाहिजेत. म्हणजेच ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये प्रीपेड रक्कम 2 वर्षाची आहे, ती रक्कम आहे 20,000. म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंट 30,000 इनरला लिहा, त्यातनं लेस प्रीपेड 20,000, आउटर कॉलमला 10,000 येईल आणि तेच 20,000 ॲडजस्टमेंट असल्यामुळं प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला आपण लिहायचं आहे. त्यानंतर बॅड डेट. आता हे बॅड डेट 500 रुपये आपण या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला लिहिणार आहोत. डिस्काउंट अलाउड 1,800. हे डिस्काउंट अलाउडसुद्धा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आपण लिहिणार आहोत. कॅश इन हँड 7,000 हे बॅलन्स शीटच्या ॲसेटला लिहिणार आहोत. त्यानंतर कॅश ॲट बँक 20,000 हे पण आपण बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला लिहिणार आहोत. आणि शेवटी फिक्स्ड डिपॉझिट 15,000 हे सुद्धा आपण या ठिकाणी बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला लिहिणार आहोत. आता हे झाले डेबिट असेट. आता पुढं या ठिकाणी ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटचे बॅलन्स बघा, व्यवस्थित मी वाचतोय, लक्ष द्या. क्रेडिटला आलेले पॉईंट एक तर ट्रेडिंगच्या क्रेडिटला किंवा प्रॉफिट लॉसच्या क्रेडिटला किंवा बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला. म्हणजे क्रेडिट लॅबिलिटी हे महत्त्वाचं लक्षात घ्या. आता सुरुवातीला कॅपिटल दिलं आहे. पियुषचं 80,000, अरुणचं सुद्धा 80,000 हे कॅपिटल बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला आपण लिहायचं आहे. इनर कॉलमला आतमध्ये 1-2 ओळी सोडून. पियुष कॅपिटल 2-3 ओळी सोडून मग अरुण कॅपिटलला 80,000 इनरला आतमध्ये. त्यानंतर क्रेडिटर 20,500 हे सुद्धा बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला लिहा. क्रेडिटर 20,500. नंतर बँक ओव्हरड्राफ्ट 10,000 हे सुद्धा बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला लिहा. बँक ओडी 10,000. सेल्स 1,20,000 हे सेल्स आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय सेल्स 1,20,000. आणि शेवटी इंटरेस्ट रिसिव्ड ऑन फिक्स्ड डिपॉझिट 1,000 आपल्याला इंटरेस्ट मिळाला आहे FD वरचं. हा आपला इन्कम आहे, म्हणून ते इंटरेस्ट रिसिव्ड ऑन फिक्स्ड डिपॉझिट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपण लिहायचं आहे. इंटरेस्ट रिसिव्ड P&Lच्या क्रेडिटला. तर हे झाले क्रेडिटचे पॉईंट. म्हणजे डेबिटचे तर पॉईंट अभ्यासले आणि आता आपण क्रेडिटचे पॉईंट अभ्यासले. आता आपण खऱ्या अर्थानं प्रत्येक पॉईंटचा एकच इफेक्ट द्यायचा आहे ट्रायल बॅलन्समधल्या. आता आपण ॲडजस्टमेंटकडे जाणार आहोत की ज्याचे 2 इफेक्ट करायचे आहेत आणि त्या पॉईंटला टिकमार्क करून मग त्याचे इफेक्ट करायचे आहेत. पहिले ॲडजस्टमेंट बघा, मी वाचतोय, तुम्ही लक्ष द्या, त्याचे दोन्ही इफेक्ट पण सांगतोय. क्लोजिंग स्टॉक कॉस्ट प्राइस ₹40,000 अँड मार्केट प्राइस ₹35,000. आता आपल्याला कॉस्ट प्राइस 40 दिली, मार्केट प्राइस 35 दिली. जी अमाऊंट कमी आहे ती आपण विचारात घेणार आहोत. म्हणजे मार्केट प्राइस विचारात घ्यायची आहे. 35,000चाच इफेक्ट आपल्याला करायचा आहे. मग आता क्लोजिंग स्टॉकचे 2 इफेक्ट आहे का? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बाय क्लोजिंग स्टॉक 35,000 आणि दुसरा इफेक्ट ॲसेट साईडला क्लोजिंग स्टॉक 35,000. म्हणजे ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. आता दुसरी ॲडजस्टमेंट बघा, इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट. आपण जी गुंतवणूक केलेली आहे, FD केलेली आहे, त्याच्यावरचं व्याज बघा पुढं मिळालेलं आहे. ₹1,200 इज स्टील रिसिव्ड. म्हणजे
1200 इंटरेस्ट आपल्याला एफ डीवरचं मिळणार आहे, येणं बाकी आहे. मग आता ह्याचे दोन इफेक्ट आहे का. प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला फिक्स्ड डिपॉझिटमध्ये या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला इंटरेस्ट ऑन एफ डी 1200 रुपये वरती जो पॉईंट लिहिलेला आहे त्याच्यात ॲड करा. पी अँड एलच्या क्रेडिटला इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट एक लिहा. आणि दुसरा इफेक्ट ॲसेट साईडला फिक्स्ड डिपॉझिटमध्ये ॲड करा किंवा सेपरेट दाखवलं तरी चालतं आहे. पी अँड एलच्या क्रेडिटला बाय इंटरेस्ट आणि ॲसेट साईडला सुद्धा इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट 1200 रुपये. आता तिसरी ॲडजस्टमेंट बघा. प्रोव्हाइड आर डी डी ॲट 2.5% म्हणजे 2.5% ऑन डेटर्स. डेटर्स आपण बॅलन्स शीटच्या ॲसेटला लिहिणार आहोत. त्यातनं लेस आर डी डी 2.5% आर डी डी वजा करणार आहोत. आणि आर डी डीचा दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला लिहिणार आहोत. म्हणजे डेटरमधून लेस आणि पी अँड एलच्या डेबिट साईडला. आर डी डी म्हणजे रिझर्व फॉर डाऊटफुल डेप्ट, त्याला म्हणायचं आर डी डी. तर या 3 ॲडजस्टमेंट झाल्यानंतर आता पुढच्या स्लाईडवरची चौथी ॲडजस्टमेंट बघा. डेप्रिसिएट फर्निचर, म्हणजे फर्निचरला खून करायची. वरती तिसरी ॲडजस्टमेंट होती डेटर्सला खून करायची आहे. आता डेप्रिसिएट फर्निचर बाय 5%. फर्निचरला खून करा. फर्निचर आपण ॲसेटला लिहिलेलं आहे इनर कॉलमला. त्यातनं लेस डेप्रिसिएशन 5% वजा करा. आणि दुसरा इफेक्ट या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहिणं अपेक्षित आहे. म्हणजे फर्निचरमधून लेस आणि पी अँड एलच्या डेबिट साईडला लिहायचं आहे. आता शेवटची ॲडजस्टमेंट 5वी की जी या ठिकाणी महत्त्वाची आहे आणि वेगळी आहे. या 5व्या ॲडजस्टमेंटचे 3 इफेक्ट होणार आहेत, त्यामुळं तुम्ही व्यवस्थित ऐका. आत्तापर्यंत 1 ते 4 ॲडजस्टमेंटचे 2च इफेक्ट तुम्हाला शिकवलेले आहेत, 2च इफेक्ट होतात. पण 5व्या ॲडजस्टमेंटचे एकूण 3 इफेक्ट होतात. ॲडजस्टमेंट बघा, मी व्यवस्थित वाचतोय. गुड्स ऑफ ₹8,000 डिस्ट्रॉयड बाय फायर, म्हणजे आगीमध्ये माल जळाला आहे 8,000 रुपयाचा. अँड इन्शुरन्स कंपनी ॲडमिटेड ए क्लेम ऑफ ₹6,000 ओनली. 8,000 रुपयाचा माल जळालेला आहे आणि इन्शुरन्स कंपनीने आपल्याला क्लेम 6,000 रुपये दिलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्या अगोदर म्हणजे आपला आगीमध्ये माल जळाला 8,000चा आणि इन्शुरन्स क्लेम मिळाला आहे 6,000. याचे इफेक्ट आहे का आता व्यवस्थित. माल जळालेल्या आगीमध्ये 8,000. पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय गुड्स फायर 8,000, म्हणजे ट्रेडिंगच्या क्रेडिटला बाय गुड्स फायर 8,000. दुसरा इफेक्ट आहे का इन्शुरन्स क्लेम ॲसेट साईडला 6,000. ॲसेट साईडला लिहायचं इन्शुरन्स क्लेम 6,000. म्हणजे 8,000चा तोटा झाला, 6,000 रुपये ॲसेट साईडला लिहिले. आता यामध्ये 8,000चा माल जळाला होता, त्यातून 6,000 गेले, 2,000 रुपये आपला लॉस झालेला आहे. तो लॉस आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला तो लॉस बाय फायर 2,000, म्हणजे 8,000तून 6 गेले, 2,000 रुपये लॉस झालेला आहे. परत एकदा 3 इफेक्ट ऐका व्यवस्थित. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बाय गुड्स फायर 8,000. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला इन्शुरन्स क्लेम 6,000. आणि प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला तिसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू लॉस बाय फायर 2,000. अशा पद्धतीने या 5व्या ॲडजस्टमेंटचे एकूण 3 इफेक्ट आहेत. म्हणजे सुरुवातीला या ठिकाणी आपण ॲडजस्टमेंट व्यवस्थित टिकमार्क करून घ्यायच्या आहेत आणि नंतर त्या सॉल्व करायच्या आहेत. आता आपण खऱ्या अर्थानं ट्रायल बॅलन्स पण सोडवला, ॲडजस्टमेंट पण सोडवल्या, आणि तरी तुम्हाला शंका वाटत असेल तर तुम्ही या ठिकाणी
ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला बघा पुढे ॲन्सर पण दिलेला आहे खाली व्यवस्थित, ते सुद्धा मी या ठिकाणी वाचतोय, तुम्ही लक्ष द्या व्यवस्थित, त्या अमाऊंटवरती तुम्हाला समजेल. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला बघा टू ओपनिंग स्टॉक 30,800, टू परचेस 80,000, टू वेजेस 7,500, टू कॅरेज 3,000, टू रॉयल्टीज 2,500, टू फ्रेट 700. मग आता क्रेडिटला नंतर क्रेडिटला बघा बाय सेल्स 1,20,000, बाय गुड्स फायर 8,000, बाय क्लोजिंग स्टॉक 35,000. आणि मग ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटची टोटल 1,63,000, तीच डेबिटला 1,63,000. क्रेडिटमधून डेबिट वजा करा, टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन 38,500. हा आपल्याला जी पी मिळतोय. क्रेडिटच्या टोटलमधनं डेबिटची टोटल वजा करा म्हणजे ग्रॉस प्रॉफिट मिळतोय 38,500. हाच ग्रॉस प्रॉफिट आपल्याला प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला ब्रॉड डाऊन करायचा आहे बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉड डाऊन 38,500. क्रेडिटला बघा दिसतंय बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉड डाऊन 38,500. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटचे पॉईंट बघा व्यवस्थित मी वाचतोय. टू सॅलरी 5,000, टू डिस्काउंट 1,800, टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी 1,050, नंतर टू बॅड डेप्ट इनर कॉलमला 500, त्यात ॲड RDD न्यू 1,075, टोटल बाहेर 1,575. तुम्ही डायरेक्ट बाहेर लिहिलं तरी चालतंय. बॅड डेट बाहेर 500, RDD 1,075 दोन्ही बाहेर लिहिलं तरी चालतंय आउटरला. त्यानंतर टू लॉस बाय फायर 2,000, तेच लॉस बाय फायर 8,000चा माल जळाला, 6,000 रुपये विमा मिळाला आणि तो लॉस 2,000 रुपये. त्यानंतर टू डेप्रिसिएशन ऑन फर्निचर 1,010 रुपये, टू ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 3,450. त्यानंतर टू ॲडव्हर्टाइजमेंट बघा 30,000 इनरला, लेस प्रीपेड 2 वर्षाचे प्रीपेड 20,000, बाहेर 10,000 रुपये येतील. 30,000 मधनं 20 गेले 10,000, एका वर्षाचा खर्च 10,000 रुपये ॲडव्हर्टाइजमेंटचा हिडन ॲडजस्टमेंट होती ती. त्यानंतर आता क्रेडिट साईडला बघा बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉड डाऊन 38,500, बाय इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट 1,000 रुपये पहिलं इंटरेस्ट होतं, आताचं ॲडजस्टमेंटमधलं त्यात ॲड केलं इंटरेस्ट रिसिवेबल 1,200, बाहेर 2,200. म्हणजे इंटरेस्ट FDवरचं सुरुवातीचं ट्रायल बॅलन्समधलं 1,000 आणि ॲडजस्टमेंटमधलं 1,200, अशी टोटल 2,200 आली. मग आता हे क्लोज करताना प्रॉफिट लॉस बघा. प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटची टोटल 40,700, तीच डेबिटला घेतली 40,700. त्यामधून प्रॉफिट लॉसच्या डेबिटचे सगळे पॉईंट वजा केले, फरक येतोय 14,815. आणि तोच फरक 14,815 त्याला नाव द्यायचं आपण नेट प्रॉफिट. टू नेट प्रॉफिट, हा नेट प्रॉफिट पियुष आणि अरुणला इक्वली वाटायचा. या ठिकाणी पियुषला 7,408 रुपये आणि अरुणला 7,407 रुपये. 50-50 पैसे आपण देऊ शकतो, पण राऊंडिंग अपसाठी एकाला 1 रुपया जास्त दिला आहे, दुसऱ्याला कमी दिला आहे. तुम्ही कोणालाही जास्त देऊ शकता किंवा कमी देऊ शकता, तसं काय प्रॉब्लेम नाही. ते टॅलीसाठी केलं किंवा 50-50 पैसे घेऊ शकता. मग हा आपण प्रॉफिट लॉस अभ्यासला. आता हाच नेट प्रॉफिट आपल्याला बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला बघा. पियुष कॅपिटल 80,000, त्यात ॲड नेट प्रॉफिट 7,408 रुपये, बाहेर टोटल 80 अधिक 7 87,408. तसंच अरुण कॅपिटल 80,000, त्यात ॲड नेट प्रॉफिट 7,407, बाहेर 87,407. नंतर बँक ओव्हरड्राफ्ट 10,000 रुपये, नंतर क्रेडिटर्स 20,500. अशा पद्धतीने बॅलन्स शीटची लॅबिलिटी साईड एवढीच आहे. आता असेट साईडला बघा, बॅलन्स शीटच्या बरेच पॉईंट आलेले आहेत. असेट साईडला लीज होल्ड प्रॉपर्टी
25,000, इन्व्हेस्टमेंट 15,000, फर्निचर इनर कॉलमला 20,200, लेस डेप्रिसिएशन 5% 1,010, बाहेर वजाबाकी 19,190, नंतर डेटर्स 43,000, लेस RDD 2.5% 1,075, बाहेर वजाबाकी 41,925, नंतर फिक्स्ड डिपॉझिट 15,000, ॲड इंटरेस्ट रिसिवड 1,200, बाहेर येतं आहे 16,200, त्यानंतर कॅश इन हँड 7,000 आउटरला, कॅश ॲट बँक 20,000 आउटरला, क्लोजिंग स्टॉक 35,000 आउटरला, आणि त्यानंतर परत पुढच्या स्लाईडमध्ये बघा असेट साईड दाखवतो आहे. असेटला बघा इन्शुरन्स क्लेम 6,000, पुस्तकामध्ये या इन्शुरन्स क्लेममध्ये तिथं फक्त ॲसेटला 600 रुपये दाखवलं आहे. जर तुम्ही टेक्स्टबुक बघितलं तर तिथं 600 रुपये झालेलं आहे, तर इन्शुरन्स क्लेम 6,000 रुपये, तिथं 1 शून्य राहिला आहे टेक्स्टबुकमध्ये, तर तो क्लिअर करून घ्या तुम्ही. बाय डिफॉल्ट पुस्तकामध्ये ते करेक्शन आहे, 600 ऐवजी 6,000 रुपये आहे ॲडजस्टमेंटमधले. आणि शेवटी प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट 20,000 रुपये. अशा पद्धतीने बॅलन्स शीट तुमचं टॅली होतं आहे. लॅबिलिटीची टोटल 2,05,315, तशीच टोटल ॲसेटची 2,05,315. तर अशा पद्धतीने पहिल्यांदा तुम्ही ट्रेडिंग अकाउंट क्लोज करायचं आहे. बघा तुम्ही परत एकदा क्लोजिंगची प्रोसेस मुद्दाम सांगतो आहे. ट्रेडिंग क्लोज करा. ट्रेडिंग अकाउंटमध्ये ग्रॉस प्रॉफिट मिळाला 38,500, तोच आपण प्रॉफिट लॉसच्या क्रेडिटला बाय ग्रॉस प्रॉफिट 38,500 घेतला. आता प्रॉफिट लॉस क्लोज केल्यानंतर नेट प्रॉफिट मिळाला 14,815, तोच नेट प्रॉफिट दोघांना समान वाटलेला आहे. त्यांच्या कॅपिटलमध्ये नेट प्रॉफिट ॲड केलेला आहे आणि तो नेट प्रॉफिट ॲड करून अमाऊंट बाहेर आलेली. आणि मग शेवटी लॅबिलिटी साईडची टोटल आणि ॲसेट साईडची टोटल इक्वल आली, समान आली, तर तुमचा प्रॉब्लेम टॅली झाला आणि तुम्हाला हा प्रॉब्लेम 12 मार्कासाठी परीक्षेत विचारला जातो. जर तुमचं बॅलन्स शीट टॅली झालं असेल व्यवस्थित तर 12 पैकी 12 मार्क्स मिळतात. म्हणजे लॅबिलिटीची टोटल 2,05,315, ॲसेटची तेवढीच आली पाहिजे, तेवढीच ती बघा 2,05,315. तर अशा पद्धतीने तुम्ही पहिल्यांदा प्रॉब्लेम सोडवत असताना ट्रेडिंग प्रॉफिट लॉस बॅलन्स शीट टाकायचं आणि ज्या पॉईंटला ॲडजस्टमेंट आहे त्याला, ज्या आयटमला ॲडजस्टमेंट आहे त्याला खुणा करून घ्या आणि किंवा नंबर टाकून घ्या ॲडजस्टमेंटचे. आणि या ठिकाणी सगळे पॉईंट पाठवल्यानंतर मग ॲडजस्टमेंट सोडवा, जेणेकरून तुम्हाला तो भाग सोपा जाईल. ज्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे ते आतच लिहा, बाकीचं सगळं आउटर कॉलमला लिहा. ठीक आहे, तुम्हाला हा प्रॉब्लेम व्यवस्थित समजला असेल. तुम्ही सुरुवातीला प्रॉब्लेम लिहा, आखून घ्या, व्यवस्थित सोडवा आणि काही शंका असतील तर या ठिकाणी क्लास कमेंटमध्ये विचारा, जेणेकरून आपल्याला हा पुढचा प्रॉब्लेम पण व्यवस्थित सॉल्व करता येईल. तुमच्या टेक्स्टबुकमधलेच आपण प्रॉब्लेम मुद्दाम घेतो आहे, म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला या ठिकाणी काही शंका आली तर टेक्स्टबुकसुद्धा तुम्ही बघू शकताय, जेणेकरून तुम्ही डाउनलोड करून घेतलेला असेल तर तुम्हाला त्या पद्धतीने पूर्ण तुमच्या शंका निरसन होतील. ठीक आहे, थँक्यू. राहिलेला आपला भाग पुढच्या लेक्चरला आपण प्रॉब्लेम घेणार आहोत व्यवस्थित. आता 4था प्रॉब्लेम झालेला आहे, टेक्स्टबुकमधलाच आहे, तुम्ही घेऊ शकताय. ठीक आहे, धन्यवाद. या ठिकाणी आपण आजचं लेक्चर थांबवतो आहे. काय वाटलं तर बिनधास्त विचारा. ठीक आहे, थँक्यू.